विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. या तासिकेमधून आपण बी ए तृतीय वर्षातील ऐच्छिक मराठी सत्र 5 अभ्यासपत्रिका 9वी साहित्य विचार या पहिल्या घटकातील साहित्याची लक्षणे जी भारतीय अभ्यासकांनी सांगितलेली आहेत त्या संदर्भात विवेचन करत आहोत. या पूर्वीच्या तासिकेमधून आपण एकूण 5 लक्षणांचा विचार केलेला आहे. त्यामध्ये अलंकार विचार, वक्रोक्ती विचार, रीती विचार, औचित्य विचार, ध्वनी विचार या 5 लक्षणांचा विचार केलेला आहे. आणि साहित्याचं जे 6वं लक्षण आहे जे अतिशय महत्त्वपूर्ण आहे ते म्हणजे रस. रस हाच काव्याचा आत्मा आहे असं विश्वनाथांनी प्रतिपादन केलेलं आहे. वाक्यम रसात्मकम काव्यम अशी व्याख्या करून रसाला काव्याच्या आत्मस्थानी विराजमान केलेलं आहे हे आपण अभ्यासलेलं आहे. त्यानंतर आपण पाहिलेलं आहे की एखादा कवी आपल्या काव्याच्या माध्यमातून त्याच्या मनातील विचार व्यक्त करत असतो. आपल्या काव्यात त्याच्या मनातील भावाला साजेसा रस काव्यामध्ये निर्माण करत असतो. या रसाच्या योगाने काव्य हे अधिक परिणामकारक ठरत असतं. काव्यातील रसाचा योग्य आस्वाद रसिकाला घेता आला तर त्यामध्ये त्याला आनंद मिळतो. आणि या सर्व गुणामुळेच किंवा या सर्वाचा संबंध हा रस याच्याशी निगडीत असल्यामुळे वाचकालाही आनंद मिळतो. काव्यामध्ये रसाला महत्त्वाचे स्थान आहे. याच अर्थाने काव्यामध्ये रसाला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे काव्याच्या वेगवेगळ्या अभ्यासकांनी केलेल्या व्याख्यामध्ये विश्वनाथांनी केलेली वाक्यम रसात्मकम काव्यम ही व्याख्या अधिक समर्पक वाटते असं साहित्य विचार या पुस्तकामध्ये अभ्यासक आपले मत मांडताना दिसून येतात. आपण काव्याच्या व्याख्या या पूर्वीच्या तासिकेमधून अभ्यासलेल्या आहेत. त्यामध्ये रुद्रट असतील, वामन असतील, विश्वनाथ असतील, आनंदवर्धन असतील इत्यादी जे काही विविध अभ्यासक आहेत त्या सर्वच अभ्यासकांनी आपल्या पद्धतीने साहित्याच्या व्याख्या केलेल्या आहेत. परंतु विश्वनाथ यांनी वाक्यम रसात्मकम काव्यम ही जी साहित्याची व्याख्या केलेली आहे, काव्याची व्याख्या केलेली आहे, त्यामधून त्यांनी रसाला काव्याच्या आत्मस्थानी विराजमान केलेलं आहे. किंवा काव्यामध्ये कोणता घटक महत्त्वाचा असेल त्यामध्ये अलंकार असतील, वक्रोक्ती असतील, ध्वनी असेल, औचित्य असेल, हे जे इतर साहित्याची 5 लक्षणे आपण पाहिलेली आहेत त्या 5 लक्षणापेक्षाही सर्वश्रेष्ठ लक्षण म्हणून विश्वनाथ यांनी जे रस हाच काव्याचा आत्मा मानलेला आहे हे सर्वात श्रेष्ठ किंवा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आणि विश्वनाथ यांनी केलेली वाक्यम रसात्मकम काव्यम ही व्याख्या देखील अधिक समर्पक आहे. आणि विश्वनाथांनी मांडलेलं रस हाच काव्याचा आत्मा हे लक्षण देखील सर्वश्रेष्ठ असल्याचं अभ्यासक येथे मत नोंदवतात. म्हणून त्यामुळे काव्याच्या वेगवेगळ्या अभ्यासकांनी केलेल्या व्याख्यामध्ये विश्वनाथांची वाक्यम रसात्मकम काव्यम ही व्याख्या अधिक समर्पक वाटते. काव्याचे स्वरूप व्यक्त करण्यामध्ये ती अधिक प्रभावी वाटते. इतर अभ्यासकांनी केलेल्या व्याख्या आणि विश्वनाथांची वाक्यम रसात्मकम काव्यम ही व्याख्या याची तुलना केली. सर्वच अभ्यासक आपापल्या पद्धतीने एका घटकाला महत्त्व देताना दिसून येतात. परंतु साधक बाधक चर्चा करत असताना अनेक अभ्यासक विश्वनाथ यांनी जी व्याख्या केलेली आहे ती अतिशय महत्त्वपूर्ण आहे, ती अधिक प्रभावी आहे असं आपलं मत येथे नोंदवताना दिसून येतात. म्हणून वाक्यम रसात्मकम काव्यम ही व्याख्या अधिक समर्पक वाटते. विद्यार्थी मित्र, जेव्हा आपण परीक्षेमध्ये या अनुषंगाने जर एखादा प्रश्न विचारला तर आपणास देखील अशाच पद्धतीने उत्तर लिहिणं अभिप्रेत आहे आणि अशाच पद्धतीने आपणास उत्तर लिहावं लागणार आहे. अनेक अभ्यासकांनी केलेल्या साहित्याच्या व्याख्या
किंवा अनेक अभ्यासकांनी सांगितलेली साहित्याची लक्षणे आणि त्यापैकीही अधिक समर्पक, अधिक प्रभावी कोणती व्याख्या आहे किंवा अधिक प्रभावी लक्षण कोणतं आहे असं मत आपणास या ठिकाणी मांडावं लागणार आहे आणि हेच अभिप्रेत आहे. म्हणून वेगवेगळ्या व्याख्या जरी भारतीय अभ्यासकांनी केलेल्या असल्या तरी अभ्यासक मात्र विश्वनाथ यांनी जी साहित्याची व्याख्या किंवा काव्याची व्याख्या केलेली आहे, वाक्यम रसात्मकम काव्यम, ही व्याख्या अधिक समर्पक वाटते आहे. आणि विश्वनाथ यांनीच सांगितलेलं रस हाच काव्याचा आत्मा आहे हे जे लक्षण आहे, हे लक्षण देखील सर्वच अभ्यासक सर्वात प्रभावी किंवा महत्त्वाचं आहे अशी नोंद या ठिकाणी करतात, असे मत या ठिकाणी मांडतात. वाक्यम रसात्मकम काव्यम ही विश्वनाथांची व्याख्या अधिक समर्पक वाटते. काव्याचे स्वरूप व्यक्त करण्यामध्ये ती अधिक प्रभावी वाटते. काव्याचे जे स्वरूप आहे ते काव्याचं स्वरूप स्पष्ट करण्यामध्ये, व्यक्त करण्यामध्ये अधिक प्रभाव हा विश्वनाथ यांनी जो रस हाच काव्याचा आत्मा मानलेला आहे त्याच अनुषंगाने ही व्याख्या अधिक प्रभावी वाटते आहे. यामध्ये वाक्य या शब्दाने काव्य शरीराचा, तर रसात्मक या शब्दाने काव्याच्या अंतरंगाचा विचार केलेला आहे. इथे असं मत नोंदवण्यात आलेलं आहे, असं लिहिलेलं आहे की विश्वनाथ यांनी वाक्यम रसात्मकम काव्यम अशी जी काव्याची व्याख्या केलेली आहे, यामध्ये वाक्यम या शब्दाने काव्य शरीराचा, तर रसात्मक या शब्दाने काव्याच्या अंतरंगाचा विचार केलेला आहे. म्हणजे दोन्ही अंगाने विचार या वाक्यम रसात्मकम काव्यम या व्याख्येच्या द्वारे झालेला आहे. वाक्यम या शब्दाने काव्य शरीराचा, तर रसात्मक या शब्दाने काव्याच्या अंतरंगाचा विचार केला आहे. त्याचप्रमाणे अनेक अभ्यासकांनी रसाचे काव्यातील महत्त्वाचे स्थान मान्य केलेलं आहे. म्हणून विश्वनाथ यांनी केलेली काव्याची व्याख्या ही अधिक प्रभावी ठरते आहे. आणि विश्वनाथ यांनी सांगितलेलं साहित्याचं लक्षण रस हाच काव्याचा आत्मा आहे हे लक्षण देखील सर्वश्रेष्ठ लक्षण आहे असं अनेक अभ्यासक या बाबतीमध्ये किंवा रस या विचाराच्या बाबतीमध्ये मांडत असताना दिसून येतात किंवा रस या लक्षणाच्या संदर्भामध्ये विवेचन करताना दिसून येतात. भारतीय अभ्यासकाने ललित साहित्य हे शास्त्रीय साहित्यापेक्षा वेगळे कसे ठरते हे शोधताना त्याच्या प्राणभूत तत्वांचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या काव्याच्या व्याख्यामध्ये त्यांनी काव्याचे स्वरूप विशद करताना काव्याची लक्षणे सांगितलेली आहेत. एक समारोपाचा भाग किंवा एका पुढील परिच्छेद 2 परिच्छेदामधून भारतीय अभ्यासकांनी सांगितलेल्या साहित्याच्या व्याख्या आणि त्यांनी सांगितलेली साहित्याची लक्षणे या संदर्भामध्ये समारोप करत असताना किंवा साधक बाधक चर्चा करत असताना सारांश रूपाने या पुस्तकामध्ये जी नोंद केलेली आहे त्या दृष्टिकोनातून आपण माहिती पाहत आहोत. म्हणून साहित्याच्या स्वरूपाचं पाहत असताना ललित साहित्य हे शास्त्रीय साहित्यापेक्षा कसं वेगळं ठरतं, म्हणजे विज्ञान असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, अशा स्वरूपाची जी पुस्तके आहेत आणि आपल्याकडे असणाऱ्या मराठी साहित्यात असणाऱ्या कथा, कविता, कादंबऱ्या, नाटक हे असणारं साहित्य, या दोन्हीमध्ये फरक आहे. या बाबतीमध्ये आपण बरीचशी चर्चा केलेली आहे. कारण भारतीय अभ्यासकांनी देखील या दोन्ही ललित साहित्य आणि शास्त्रीय साहित्यामध्ये यातील वेगळेपण, यातील फरक कशा पद्धतीचा आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ललित साहित्याच्या संदर्भामध्ये इथे अधिक सविस्तर अशी माहिती दिलेली आहे आणि आपल्या काव्याच्या व्याख्यामध्ये भारतीय अभ्यासकांनी काव्याचं स्वरूप आहे ते विशद केलेलं आहे आणि काव्याच्या ज्या व्याख्या सांगितलेल्या आहे त्यातूनच त्यांनी काव्याची लक्षणे देखील विशद केलेली आहे. आपण एकंदरीत 6 काव्याची लक्षणे अभ्यासलेली आहेत. त्यामध्ये अलंकार विचार आहे, त्यानंतर वक्रोक्ती विचार आहे, रीती विचार आहे, त्यानंतर ध्वनी विचार आहे, औचित्य विचार आहे आणि रस विचार, अशी साहित्याची एकूण 6 लक्षणे आपण पाहिलेली आहे. आणि ही या 6 लक्षणांनी युक्त साहित्य असतं. त्यातल्या त्यात रस हाच काव्याचा आत्मा आहे असं विश्वनाथ यांनी जे मत मांडलेलं आहे ते अनेक अभ्यासकांनी मान्य केलेलं आहे. आणि शास्त्रीय साहित्यापेक्षा
ललित साहित्य हे या गुणानेच सर्वश्रेष्ठ ठरतं अशी नोंद येथे केलेली दिसून येते. म्हणून भारतीय अभ्यासकांनी किंवा संस्कृत अभ्यासकांनी साहित्याची जी लक्षणे सांगितलेली आहेत ती लक्षणे या वरील प्रमाणे आपण अभ्यासलेली आहेत. भारतीय अभ्यासकांनी काव्याच्या ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्यामधून त्याने स्वरूप त्याचा विषय केलेला आहे आणि हे स्वरूप विषय करत असताना काव्याची म्हणजे साहित्याची लक्षणे सांगितलेली आहेत. या काव्याच्या लक्षणाच्या रूपानेच त्यांनी काव्याचा आत्मा शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण पाहिले की 6 लक्षणं जरी आपण अभ्यासली तर प्रत्येक अभ्यासक एका एका घटकांना महत्त्व देत असताना दिसून येतं. कोणी अलंकाराला महत्त्व देत आहे, कोणी वक्रोक्तीला महत्त्व देत आहे, कोणी विशिष्ट पद रचनेला महत्त्व देत आहे, कोणी औचित्य विचाराला महत्त्व देत आहे, तर कोणी ध्वनी विचाराला आणि विश्वनाथ सारखे रस या लक्षणाला अधिक महत्त्व देत असताना दिसून येतात. आणि प्रत्येक अभ्यासक आपल्या मताशी संबंधित विचार मांडत आहेत. अभ्यासकही त्यावर साधक बाधक चर्चा करत आहेत. म्हणून काव्याच्या लक्षणाच्या रूपानेच त्यांनी काव्याचा आत्मा शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. उदाहरणामध्ये आनंदवर्धन जे आहे ते आनंदवर्धन ध्वनी विचाराला महत्त्व देताना दिसून येतात. क्षेमेंद्र औचित्य विचाराला महत्त्व देताना दिसून येतात. कुंतक जे आहे ते वक्रोक्तीला महत्त्व देताना दिसून येतात. वामन रीती विचाराला महत्त्व देताना दिसून येतात. तर विश्वनाथ हे रस विचाराला महत्त्व देताना दिसून येतात. प्रत्येक अभ्यासक आपापल्या पद्धतीने काव्याचा आत्मा शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि या संदर्भामध्ये आपण साधक बाधक अशी चर्चा केलेली आहे. काव्य लक्षणाच्या संदर्भामध्ये त्यांनी मांडलेला विचार म्हणजे काव्य लक्षणाच्या संदर्भात त्यांनी मांडलेले सिद्धांतच आहे. अभ्यासक या ठिकाणी अशी नोंद करतात की त्यांनी जे मांडलेले विचार आहेत म्हणजे भारतीय किंवा संस्कृत अभ्यासकांनी जे मांडलेले विचार आहेत त्या सर्वच अभ्यासकांनी मांडलेले विचार काव्य लक्षणाच्या संदर्भामध्ये त्यांनी जे विचार मांडलेले आहेत ते एक प्रकारे त्यांनी आपले सिद्धांतच प्रतिपादन केलेले आहेत. सर्वच अभ्यासकांचे विचार अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. त्यांनी आपला जो विचार मांडलेला आहे ते एका सिद्धांतासारखेच आहेत अशी नोंद येथे केलेली दिसून येते. काव्यामध्ये नेमके कोणते गुणविशेष असतात त्यामुळे ते इतर साहित्यापासून वेगळे ठरते हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न महत्त्वाचा आहे. म्हणजे प्रत्येक अभ्यासक आपापल्या पद्धतीने विचार मांडताना दिसून येतात. आपल्या पद्धतीने अधिक प्रभावी विचार ते मांडतात. त्या संदर्भामध्ये उदाहरणांच्या द्वारे ते समजावून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत. म्हणून त्यांनी जे विचार मांडलेले आहेत ते एक प्रकारे सिद्धांतच आहेत असा निष्कर्ष किंवा अशी मते या ठिकाणी नोंदविलेली आहे. त्यांच्या विवेचनामुळे जे शब्दांनी बनलेले ते साहित्य, जे वाणीने युक्त आहे ते साहित्य, जे लिहिले जाते ते साहित्य यासारख्या ढोबळ व्याख्या साहित्याचे स्वरूप विषद करण्यामध्ये कशा तोकड्या ठरतात हे लक्षात येते. म्हणजे साहित्याच्या संदर्भामध्ये आपण प्रारंभिकच पाहिलं की ललित साहित्य आणि ललितेतर साहित्य किंवा ललित साहित्य आणि शास्त्रीय साहित्य हे कसं वेगळं आहे. म्हणून कोणतंही पुस्तक रूपानं आलं म्हणून त्याला आपण साहित्य म्हणू शकतो का, तर नाही. यासाठी आपण ललित साहित्य म्हणजे काय, शास्त्रीय साहित्य म्हणजे काय हे प्रथमतः समजून घेणे या ठिकाणी आवश्यक आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून BA तृतीय वर्षामध्ये साहित्याचं स्वरूप पाहत असताना साहित्याच्या व्याख्या आणि साहित्याची लक्षणे हे समजणे अतिशय गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून अशा प्रकरणाची नोंद किंवा असे घटक अभ्यासक्रमामध्ये ठेवण्यात आलेले आहे. आणि पहिल्या घटकामधून किंवा पहिल्या प्रकरणामधून विद्यार्थ्यांना साहित्य म्हणजे काय, त्यातील भारतीय अभ्यासकाने साहित्याच्या ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्या कशा पद्धतीने केलेल्या आहेत, त्यांनी सांगितलेली साहित्याची लक्षणे कोणती आहेत हे समजणं किंवा त्यांना समजावं या दृष्टिकोनातून या प्रकरणामध्ये चर्चा करण्यात आलेली आहे. साहित्य विचार या ग्रंथामध्ये या संदर्भामध्ये जे विचार मांडलेले आहेत त्याची साधक बाधक अशी चर्चा आपण या प्रकरणामधून केलेली आहे. प्रस्तुत प्रकरणामध्ये भारतीय अभ्यासकाने साहित्याच्या केलेल्या व्याख्येतून साहित्याचे स्वरूप पूर्ण अंशाने अभिव्यक्त होते असं म्हणता येत नाही असंही अभ्यासक या ठिकाणी म्हणतात. कारण प्रत्येक अभ्यासक
प्रत्येक विचारवंत आपापल्या मताला प्रमाण मानून तेच खरं आहे असं मानण्याचा प्रयत्न करतात. पण जेव्हा आपण दोन्ही बाजूने विचार करू तर कमी अधिक प्रमाणामध्ये आपण पाहिलं की साधक बाधक चर्चा ज्यावेळी आपण केलेली आहे त्यावेळी दोन्ही अंगाने त्याचा विचार केलेला आहे. म्हणून जे काही आपण आतापर्यंत अभ्यासलेलं आहे त्या संदर्भामध्ये समारोप करत असताना या पुस्तकामध्ये अशी नोंद केलेली आहे की प्रस्तुत प्रकरणामध्ये भारतीय अभ्यासकांनी साहित्याच्या केलेल्या व्याख्येतून साहित्याचे स्वरूप पूर्णांशाने अभिव्यक्त होते असे म्हणता येत नाही. कारण ललित साहित्याचे निश्चित असे स्वरूप सांगता येत नाही. त्यामुळे त्यांची व्याख्या करणेही अवघड जाते. असे असले तरी काव्याचे साहित्याचे स्वरूप व्यक्त करण्यामध्ये विश्वनाथांची व्याख्या अधिक समर्पक वाटते हे आपण पाहिलेलं आहे. म्हणून अभ्यासक म्हणतात की अवघड जरी असलं तरी विश्वनाथ यांनी जी साहित्याची व्याख्या केलेली आहे ती अधिक समर्पक आहे असं या बाबतीमध्ये इथे नोंद घेण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या अभ्यासकांनी काव्याच्या ज्या व्याख्या केल्या आहेत त्यामध्ये त्यांनी काव्याचे लक्षण सांगितलेले आहे. त्यांच्या व्याख्याच्या आधारेच काव्य लक्षणांचा व स्वरूपाचा आपण विचार केलेला आहे. वरील काव्याच्या लक्षणामध्ये रस या काव्य लक्षणास अधिक महत्त्व काव्यामध्ये असल्याची नोंद अभ्यासक या ठिकाणी करतात. विद्यार्थी मित्रहो, आपण या प्रकरणामधून किंवा या घटकामधून भारतीय अभ्यासकांनी सांगितलेली साहित्याची लक्षणे पाहिलेली आहेत. तत्पूर्वी आपण भारतीय अभ्यासकांनी साहित्याच्या ज्या काही व्याख्या केलेल्या आहेत याचाही विचार केलेला आहे. त्यानंतर आपला या पुढील जो भाग आहे की पाश्चात्य अभ्यासकांनी सांगितलेली साहित्याची लक्षणे किंवा पाश्चात्य अभ्यासकांनी केलेल्या साहित्याच्या व्याख्या याचाही विचार करावयाचा आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.